काय ग, अजून मोबाईल सुटत नाही का तुझा? सकाळपासून बघते, एक हात कामात आणि दुसरा मोबाईल मध्ये. हेच शिकवलंय का तुझ्या आई वडिलांनी? सासूबाई सुलोचनाबाई हॉलच्या मधोमध उभ्या राहून मुक्तावर ओरडत होत्या. मुक्ता किचन मध्ये घाईघाईने काम करत होती, पण सासूबाईंचा आवाज पूर्ण गल्लीत जाईल इतका मोठा होता. आई, मी फक्त रेसिपी बघत होते, मुक्ताने दबक्या आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला. रेसिपी कसली? वरण जळून कोळसा झालाय, त्याचा वास नाकाला येत नाही का तुझ्या? का मोबाईलच्या स्क्रीन मध्ये डोकं इतकं घुसवले की वासच येईनसा झालाय? सुलोचनाबाई थांबायला तयार नव्हत्या. माझ्या मुलाचं नशीबच फुटकं, म्हणून तुझ्यासारखी कामचोर सून मिळाली. लग्नाआधी गोड गोड बोलायचं आणि आता घरात आल्यावर फक्त या फोनचीच नातं उरले तुझं. मुक्ताचे डोळे भरून आले. आज हे पहिल्यांदा घडत नव्हतं. गेल्या आठवड्याभरापासून सुलोचनाबाई प्रत्येक गोष्टीवरून मुक्ताला टोमणे मारत होत्या. कधी भाजीला मीठ कमी झालं म्हणून, तर कधी कोपऱ्यात थोडी धूळ दिसली म्हणून. पण मुक्ताने कधी उलट उत्तर दिलं नव्हतं. ती गप्प राहून सगळं सहन करत होती, कारण तिला या घरात वाद नको होते. इतकेच सोहम ऑफिसवरून घरी आला. दरवाजा उघडताच त्याला आईचा तोच परिचयाचा चढलेला आवाज ऐकू आला. मुक्ता किचनच्या कोपऱ्यात उभी राहून पदराने डोळ्यातील पाणी पुसत होती. तिचे लाल झालेले डोळे सोहमच्या नजरेतून सुटले नाही. सोहमला पाहताच सुलोचनाबाईंची तक्रार अजून वाढली. बघ रे सोहम, आलास का? उघड्या डोळ्याने बघ तुझ्या बायकोचे लाड. दिवसभर या मोबाईलमध्ये डोकं उपटून बसलेली असते ही. घराकडे आणि तुझ्या खाण्यापिण्याकडे हिचं अजिबात लक्ष नसतं. मी म्हातारी झाली म्हणून मला काही दिसत नाही असं समजू नकोस. पण तुला कसं समजत नाही? बायकोच्या पदराखाली इतका गेला आहेस की तुला तिचे दोष दिसतच नाहीत. सोहमने शांतपणे आपली बॅग सोफ्यावर टाकली. मुक्ता पाणी घेऊन आली, पण तिचे थरथरते हात पाहून सोहमला परिस्थितीची जाणीव झाली. सासूबाई पुढे म्हणाल्या, आज तर हद्दच झाली. वरण करपवून ठेवले हिने. लक्ष मोबाईलमध्ये असेल तर जेवण कसं नीट होईल? आणि वरून मला सांगते की रेसिपी बघतीये. ही कसली रेसिपी? वरण करपवण्याची? सोहमने पाणी प्याले आणि गंभीर चेहऱ्याने मुक्ताकडे पाहिले. तो म्हणाला, मुक्ता, जरा तुझा फोन दे मला. मुक्ताचा काळजाचा ठोका चुकला. तिला वाटलं आज सोहमी आईच्या सुरात सूर मिसळून आपल्याला ओरडणार. घरातल्या या वातावरणाला ती कंटाळली होती. तिने थरथरत्या हाताने फोन सोहमच्या हातात दिला. सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य उमटलं. त्याला वाटलं आज सोहम हिची चांगलीच जिरवणार. आता या मोबाईलचं काही खरं नाही. सोहमने फोन अनलॉक केला आणि आईला जवळ बोलावून मुक्ताची सर्च हिस्ट्री आणि यूट्यूबचे अलीकडचे व्हिडिओ दाखवू लागला. आई, हे बघ, तू म्हणतेस ना ही दुपारी 2 तास मोबाईलमध्ये होती, तर नीट बघ ती काय शोधत होती. तिने गुगलवर डायबेटीसमध्ये पायांची सूज कमी करण्याचे घरगुती उपाय आणि कमी मसाल्यात आणि बिना साखरेचे पौष्टिक जेवण याचे व्हिडिओ पाहिलेत. काल तुझे शुगर रिपोर्ट वाढले होते ना, म्हणून ती तुझ्यासाठी डाएट प्लॅन शोधत होती. सुलोचनाबाईंचा चेहरा अचानक पांढरा पडला. त्यांचा राग कुठल्या कुठे पळाला आणि त्याची जागा आश्चर्याने घेतली. सोहम पुढे म्हणाला, आणि आई, तू वरण करपल्याचं सांगतेस ना, तर हे बघ, डाळ करपली कारण ती त्याच वेळी डॉक्टरांची कॉलवर बोलत होती. तिने डॉक्टरांना विचारलं की आईंच्या पायाला खूप सूज येते, त्यांना रात्री ग्लुकोज फ्री दूध दिलं तर चालेल का, की दुसरं काही पथ्य पाळावं लागेल. मोबाईल म्हणजे फक्त टाइमपास नसतो ग आई. ती दिवसभर राबते, पण तुला दिसतं ते फक्त तिच्या हातातला मोबाईल. तिने हे सगळं गुपचूप का केलं माहीत आहे? कारण तुला डाएटचं नाव काढलं की राग येतो, म्हणून ती स्वतःहून तुझी काळजी घेत होती. घरात आता स्मशान शांतता पसरली होती. सुलोचनाबाईंना स्वतःच्या प्रत्येक शब्दाची टोचणी लागली. त्यांना आठवलं मुक्ता दुपारी त्यांना औषध वेळेवर द्यायला आली होती. त्यांचे पाय दाबून दिले होते, पण तेव्हाही सासूबाई तिच्या हातात फोन बघून तिला बोलल्या होत्या. सुलोचनाबाईंना स्वतःच्या टोमण्यांची प्रचंड लाज वाटू लागली. त्यांनी जड पावलाने किचनमध्ये जाऊन मुक्ताचा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, मुक्ता, माझ्या लेकी, मला माफ कर. म्हातारपणामुळे डोळ्यांवर संशयाचं पटलं आलं होतं. मला वाटलं तू मला टाळतीस, पण तू तर माझं आयुष्य वाढवण्याची धडपड करत होतीस. मुक्ताने सासूबाईंच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, आई, तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात. रागवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, पण संशय नका घेऊ. संवाद साधला की सगळे गैरसमज दूर होतात. त्या दिवशी सुलोचनाबाईंनी ठरवलं की इथून पुढे सुनेच्या हातातला मोबाईल बघण्यापेक्षा तिच्या डोळ्यातलं प्रेम शोधायचं. घरामध्ये पुन्हा एकदा
आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली? सासू सुनेच्या नात्यात तंत्रज्ञानापेक्षा मनाचा संवाद जास्त महत्त्वाचा असतो हे तुम्हाला पटतं का? तुमच्या आयुष्यातील असे काही अनुभव असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.